निशी बेटा बरं झालं तू आलीस. इथे बस ना. नीरजसाठी काय काय बनवायचं नाही हे मी एक लिस्ट केली, ती जरा चेक कर. आणि या बॅगेमध्ये चिवड्याचं सामान आहे, चकलीचं सामान आणि लाडूचं सामान आणि थोड्याशा कचोऱ्या ज्या जास्त दिवस टिकतात त्या करायच्या. निशी खरं तर तू नीरज बरोबर गेली असतीस ना तर मला काही टेन्शनच नसतं, पण त्याचे आता एकट्याचंच हाल होणार ना तिकडे, म्हणून हे सगळं बनवते. नाही बरोबर आहे तुमचं, पण मी काय आता थोडेच दिवस असणार आहे ना इथे, नंतर मग जाईन तिथे, मग सरांचे हाल होणार नाही. हो ग माझी राणी, पण आत्ताची सोय नको का बघायला? हे बघ मी इंटरनेटवरून थोडीशी माहिती काढली आहे आणि तसंच सामान मागवलं आहे. कमी जास्त काही असेल तर प्लीज मला सांग, म्हणजे लगेच मागवता येईल मला. हो मी सांगते तुम्हाला. मी काय म्हणत होते, मी जरा ओवीला भेटून येऊ का? कारण आईची सकाळी खूप धावपळ असते. मी ओवीचं सगळं आवरून येते. हां ठीक आहे, मग मी करते मला जमेल तसं, काही हरकत नाही. मी लगेच येते. हॅलो शालिनी, बरं मला सांग पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा? अगं हो नेटवरून माहिती मिळते, पण ते मेजरमेंटचा प्रॉब्लेम आहे ना माझा. नाही 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 माझी सून आहे घरी, ती जरा कामामध्ये बिझी आहे, तिला डिस्टर्ब करायला नको ना. नाही मग तू मला सांग ना, किंवा व्हिडिओ कॉल करूया का आपण? मी थांबते, मी नंतर जाते. एक मिनिट आहे शालिनी. आयुष्य ठीक आहे. हां शालिनी, नाही नको, माझी सून आता मला म्हणाली की ती मला हेल्प करते म्हणून. हो हो आहेच गुणाची. ओके ओके थँक्यू 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 सो मच डिअर. येस बाय. थँक्यू सो मच. चला आता कामाला सुरुवात करूया. हो मी आत घेऊन जाते. हो हो हे घे, हे पण घे, हे सुद्धा घे. चा ऐका ना. काय गो उमाताई, दादा कुठे आहेत? तिथे कधीच बाहेर गेले आहेत. काय गो काय काम होतं का त्यांच्याकडे? म्हणजे गो माका सांग ना, मी सांगते त्यांना. काय करू, यांना सांगू का? नाहीतर या परत खोदून खोदून विचारत बसतील. मंजू. हां काय गो असं शांत शांत कशा? उमाताई, नेमकं काय झालं ते माहित नाही, पण चारूच्या अंगावर कसले तरी डाग उठलेत. दोन्ही हात भरलेत तिचे, अक्षरशः लाल भडक झाले. खूप त्रास होतोय तिला. बाय माझे दोन्ही हातावर चट्टे उठल्या आणि तू आता सांगतस? अगो कशी आहे माझी पोर, बरी आहे ना? दादासाठी वाट बघून ना उशीर होणार. पोर तिकडे तळमत बसणार. मी ना श्रीनू बोलावते, थांबा. श्रीनू, अरे बाबा श्रीनू लवकर ये. श्रीनू खय असं, श्रीनू अरे खय गेला. आई गो हो हो हळू, मी इथेच बसलो होतो बाहेर अभ्यास करत. काय झालंय? काय झालं काय विचारतोस? त्या चारूच्या हातावर ना चट्टे इले होत. तू ना ते का डॉक्टर कडे घेऊन जा, जा लवकर जा. आई अगं पण माझा अभ्यास, परीक्षा जवळ आली ना आता. श्रीनू अभ्यासाचं काय कारण देतोयस? जीवापेक्षा महत्वाची आहे काय परीक्षा? आता कसं बोललं बरोबर. श्रीनू निदान डॉक्टरांका तरी बोलू कोया, हे पण नाही आहेत घरात. हे असते तर गोष्ट वेगळी होती. कदाचित त्यांना तालुक्याच्या गावी जाऊक लागला तर अजून उशीर होईल. बरं ठीक आहे, मी तिला घेऊन जातो डॉक्टरांकडे. हा नाही नाही एवढं काही झालेलं नाहीये. गो बाय, एकदा काय तर नक्की ठरव. एकदा सांगता त्रास होता, एकदा सांगता होत नाही. आम्ही काय समजायचं नक्की? नाही तसं नाही द्यायचे, म्हणजे तिला त्रास होतोय पण डॉक्टरांकडे जाण्यात काय झालेलं नाहीये. घरच्या घरी औषध दिलं तरी चालेल तिला. होय मंजू, पण या दिवसात असं अंगावर काढणं ठीक नाही. मी जाऊन बघून येते त्या का. चल 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 श्रीनू तू पण चल. तू पण चल. आई आता मी कशाला, उमाई येते ना. अभ्यास करून काय बोर्डात तू पहिला येणारच? त्या चारूच्या वयाचा तिकडे कोणीतरी वया ना.
तू अभ्यास येऊन नंतर कर हा. तू चल चल ना. अरे चल बाबा, मी म्हणते ना. तू ये उमा, ये लवकर ये. काय झालं पोरी, तातरी बघू दे. काय गो बाय माझे. घे बघू दे. अगो बघू. थांबावून आलीस तर खाजू तरी बघू दे माका. काय झालं? घे बाय माझे. हा ना, काहीतरी भलताच झाला. चारू काय गो, खूपच त्रास होता काय? नाही एवढं होत नाहीये, ठीक आहे आता. उमाई, अगं हे खाजकुजलीमुळे झालंय. चारू, तू रात्री कुठे गेली होतीस का? म्हणजे खाजकुजलीच्या झाडाजवळ वगैरे कुठे? नाही. काल रात्री मी तुझ्या ड्रेसचा माप घेतलंय, त्यानंतर तर तू काय बाहेर गेलंच नाहीस. श्रीनू, अरे या ना घरातच झालेला, बाहेर काही झालेला नाही आहे या. हा हा हा. हो उमाताई, काय झालं, तुम्ही गेल्यावर ना मी हिला घेऊन माझं कपाट आवरत होते. तर ते जुने कपडे होते ना, मग तिथे कुठेतरी कपाटाला वाळवी लागली असेल आणि त्याने सुद्धा खाज येऊ शकते. मंजू मामी, अगं पण वाळवीने एवढी खाज? ऐका ना, आता मला काय झालं आणि कसं झालं यावर रिसर्च करणार आहात की मला औषध आणून देणार आहात? चारू, तू शांत हो बघू. मी ना तुका कोकमाचं सरबत करून देते, त्या पी आणि सोल अंगाक लाव, बरा वाटत तुका. नाहीतर उमाई, मी एक काम करतो, मी कोरफडीचा गर काढून आणतो. मी बऱ्याचदा दादा मामाला बघितलं लोकांना तेच औषध देताना, आणि लोकांना बरं सुद्धा वाटतं त्याने. होय खरा, अरे लक्षातच येईल नाही माझ्या. हा पण चांगला उपाय आहे. तू ना तो गर अंगाक चोळ, बरा वाटत तुका. जा 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 श्रीनू, जा लवकर घेऊन ये. हा. चारू, पण तू नक्की खाजकुजलीच्या झाडाजवळ गेली नव्हतीस? थांब 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 थांब. काय करतेस? एवढी छोटी कढई वापरणार आहेस का चिवड्यासाठी? दे दे, ती कढई दे मला, दे. हा. हा घे टोप. या टोपामध्ये चिवडा बनव. आयो, सरांसाठीच बनवायचा ना चिवडा. मग एवढा मोठा टोप कशाला? त्यात बनवते ना मी. निशी, काय अर्धा किलोच नाही बनवायचंय. आपल्याकडे अजून पोहे आहे. चांगला 3 किलो चिवडा बनवायचाय. आणि एवढा सगळा आपण काय नीरजला नाही देणार आहोत. त्याला थोडा देऊ आणि थोडा आपण ठेवू. तसही आता तू जातोच आहे ना, तर मी थोडा माहेरी आणि नीरजच्या आत्याकडे पाठवेन म्हणते. त्यांनाही कौतुक वाटेल की नवीन सुनेने त्यांच्यासाठी खाऊ करून पाठवल्या म्हणून. काय ना, आपण ह्या वस्तू विकत घेऊ शकलो असतो, पण तो खाऊ करून पाठवणं ना, त्याच्यात गंमत आहे. खरं आहे तुमचं. शेवटी घरातलं ते घरातलंच. हा, नाहीतर काय. आणि लोकांना पण समजेल माझी सून सुरण आहे. काय झालं? आई, ते सुरण नसतं, मग सुगरण असं असतं ते. तेच ते, माझी सून सुगरण आहे. एनिवेज तू सुरुवात कर, मी जरा 2-3 फोन करू. हो, सावकाश. हा प्राजक्ता, हा बोल. काम झालं ना देवळाचं की सगळं उत्तम होतं. अरे बापू, नमस्कार. दादानो नमस्कार. अडचणच अशी येईल, लय अपेक्षेने येलय. ठीक आहे, जे काय असेल ना ते शांतपणे बसून बोलू. आधी चहा घेऊ. चल. तेवढं येळ नाही आहे दादानो. माझ्या लेकीच. बापू रडू नका, शांत व्हा. बघू, आम्ही असाव ना सगळे. लेकीचा पहिला बाळणपण असं हं. सरकारी इस्पितळात दाखल केलंय, पण बाळाच्या गळ्यात नाळ अडकली आणि तो बीपी का काय म्हणतात तो वाढलो. खासगी इस्पितळात नेऊचा, पण हातात पैसो नाही. लगेच जीव अडकलो दादानो. तेवढी मदत करा, तेवढी मदत. बापू रडू नका तुम्ही. बापू, तुमची लेक माझ्या लेकीसारखीच राहणार. काही काळजी करू नका. नवजात पोर व्यवस्थित जन्माला येईल. तुम्ही लेकीला घेऊन खासगी रुग्णालयात जा. मी डॉक्टरांशी तिकडे बोलतोय आणि पैशाची व्यवस्था करतो. हा, काळजी करू. हा बंधू, तू यांच्या बरोबर. बापू जातो. लई उपकार झाले दादानो, लई उपकार झाले. अरे 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 बापू, काय कमाल करताय तुम्ही. तुम्हाला हात जोडायचे आहेत ना, त्याच्या हात जोडा. तू बसलाय ना तिकडे, तू सगळ्यांचं भलं करता. जा, काय काळजी करू. मी येतो तुमच्या. चल रे.
सुगरण काय. आणि निशी, हे सगळं ह्यावरच नाही थांबणार आहे. आता तर हा नवा खेळ सुरू झालाय. श्रीनिवास, काय झालं? काही नाही ओवी, तू थांब, तू जरा काही बोलू नको, थांब. अरे हे चारूचं सामान आहे, तू काय करतोयस? श्रीनिवास, तुला काही हवंय का? तू मला सांग ना. ओवी ओवी, तर थांब, मी थांब म्हटलं ना तुला. हे पण ह्याचं दुसऱ्याच्या सामानाला हात लावणं इज नॉट ओके. तू मला सांग ना, मी देते तुला शोधून. श्रीनिवास, हे बघ, हे हवं होतं तुला. काय त्यात? ओवी, त्याला हात लावू नकोस. खाज कुजली आहे ती अंगाला लागली ना तर खाज येईल. म्हणजे हीच खाज कुजली चारूने तुझ्या कपड्यांमध्ये टाकण्यासाठी आणली होती आणि चुकून ती तिलाच लागली. ओवी, बरं झाला भेटलंस. अगं, तुझ्या खोलीतून तुझा ड्रेस घेतलाय मी ना. असंच एक ड्रेस चारूसाठी शिवचा म्हणत होते. अगं, तुझा ड्रेस ते एकाना घालून दाखवूक सांगते, म्हणजे मापाचा अंदाज येत. झालात काय तुका? अगं, तिला चालणार असेल ना तर हा तो ड्रेस तिलाच दिलास तरी माझं काही ऑब्जेक्शन नाहीये. हो, नाही, तिच्यासाठी शिवते ना मी. एखाद्या नवीन कोऱ्या साडीचा शिवते एखादा ड्रेस. अगं काय, उन्हाळ्याच्या सुट्टीत लहानपणी तर घरी यायचा ना, तेव्हा निशीसोबत त्याच्यासाठी सुद्धा 2-4 फ्रॉक शिवून व्हायचे. यावेळी एवढं इला पण काही केलंच नाही गो त्याच्यासाठी. तुझा ड्रेस नेत आहे. म्हणजे चारूनी ही खाज खुजली माझ्या ड्रेसमध्ये टाकली होती, मला इचिंग व्हावी म्हणून. थँक गॉड तो ड्रेस मी घातला नाही. बट तिने का केलं असेल असं? मला कळतंय तिने हे सगळं का केलं असेल. श्रीनिवास, प्लीज मला प्लीज एक प्रॉमिस कर. आता कसलं प्रॉमिस? प्लीज. बरं ठीक आहे, बोल. ते आधी बंद कर. जा आता बाहेर टाकून दे. काय? श्रीनिवास, हे बघ, ह्यामुळे बाकी कोणालाही त्रास व्हायला नको. आणि चारूच्या सामानात हे सापडलंय, तू हे कोणालाच सांगणार नाहीस. उमा मावशीला सुद्धा नाही. ओवी, अगं पण याने तुला त्रास झाला असता. पण नाही झाला ना. अगं पण का वाचवायचं आपण चारूला? श्रीनिवास, प्लीज प्लीज मला प्रॉमिस कर. श्रीनिवास, प्लीज प्लीज मला प्रॉमिस कर की हे सगळं तू कोणालाच सांगणार नाहीस. श्रीनिवास, प्लीज प्लीज मला वचन दे की तू हे सगळं आपल्यातच ठेवशील. सगळेच मला कुठल्या ना कुठल्या वचनांमध्ये अडकवत असतात. तू सुद्धा आता तेच केलंस. श्रीनिवास हे कर, श्रीनिवास करणार. श्रीनिवास ते कर, श्रीनिवास लगेच करणार. श्रीनिवास आता काळजी नाही घ्यायची. मग काय श्रीनिवास लगेच थांबणार? सगळ्यांच्या मनाचा विचार करायचा, पण मला काय वाटतं त्याचा विचार कोणच करत नाहीये ग. श्रीनिवास, तुला माझी शपथ आहे, चारूबद्दल तू कोणालाच काहीच सांगणार नाहीस.
ओवी, एक दिवस मी सुद्धा तुला एका अशा शब्देमध्ये बांधून ठेवेल. माझा शब्द आहे तुला, आणि त्या दिवशी तुला माझं ऐकावंच लागेल. काय रे? हा आता नाही काय तो तुझा अभ्यास? हा आई, मी माझा अभ्यास बरोबर करतो. हा पण मी काम सांगितलं ना की तुका अभ्यास आठवता. असं काही नाही आई. काय हा आणि काय ना आता माका बरोबर कळता. काय रे तुका काय काम नाही? जेव्हा बघावं ना तेव्हा त्या ओवीच्या खोलीतच असतो. झाला आता बरं, आता केली तेवढी सेवा तिची बस झाली. काय रे मी काय बोलताय? आई, अरे श्रेनू श्रेनू बोला. याचा ना काहीतरी वागणाच वेगळा सुरू झालेला. बंदोबस्त करू कच वाया काहीतरी. या बघ तुझ्यासाठी काय आणला. लाडू कशासाठी? कारण आपला डुग्गू खूप हुशार आहे ना, म्हणून. यो कसलो हुशार, एका तर कोण पण गाणवू शकता. नाही लाली आत्या, आपला डुग्गू शिपाई आहे, शिपाई. मी शिपाई? हा, साधा सुद्धा शिपाई नाही, शूर शिपाई आहे, शूर शिपाई. मी शूर शिपाई? जो सगळ्यांवर व्यवस्थित पहारा ठेवतो, कोण येतंय कोण जातंय हे बघतो. ते फार शूर असतात ना. यो कसलो पारो देणार? एका तर कोण पण असं उचलून बाजूला करायचा. नाही लाली आत्या, जर मला कोणी लक्ष ठेवायला सांगितलं ना तर बघ मी काय करतो. काय करणार तू? ते बॉर्डरवर सैनिक असतात ना तसं लक्ष ठेवून राहीन, आणि दुश्मन दिसला की मी काय म्हणते लाली आत्या, मग आपण डुग्गूची टेस्ट घेऊया. बरोबर. पण इथे बॉर्डर कुठे आहे? बॉर्डर नाही पण दरवाजा तर राहणार. म्हणजे मी सांगते तुला ना फॉरेन दीदीच्या दारावर पहारा ठेवायचा आहे. अजिबात कोणाला येऊ द्यायचं नाही. कोणालाच नाही. बघूया तू किती जणांना अडवतोस ते. लागली पाहिजे, मी सगळ्यांना अडवून दाखवीन. बघा डुग्गू, नीट विचार कर, पैज लावतोयस. लागली पाहिजे. लागली पैज. लागली पैसे. घे लाडू खा, लाडू खा. मॉम, काय हे सगळं? तुझी बायको हौशी आहे ना खूप. मी तिला सहज म्हटलं होतं. नाही म्हणजे मीच तिला सगळं सामान आणून दिलं. तू मुंबईला जाणार आहेस ना, आणि पुढे लंडनला, म्हणून निशीने तुला घरातच काहीतरी खायला बनवून दिलंय. आणि नीरज, तुला माहितीये का, मुंबईला तुझ्या आत्यासाठी आणि तुझ्या मावशीसाठी सुद्धा तिने हे बनवून दिलंय. मॉम, पण ह्याची काय गरज होती? सराव असू द्या. लग्नानंतर पहिल्यांदा जाता ना तुम्ही, घरातली काहीतरी भेटवस्तू नेली की बरं असतं. राहू दे. ठीक आहे. ओवी कशी आहे? माहित नाही सर, मला आज दिवसभर तिथे जायलाच मिळालं नाहीये. अगं मग आता जाऊन ये. आता आपलं बऱ्यापैकी सगळं आवरलंय. आई हो, पण अजून जेवायचं बाकी आहे ना आपलं. मला वाटलंच तू काही ना काहीतरी बहाणा करशील. निशी, आपलं डिनर झालं ना की तू तिला भेटून ये. कुठे काढीने जायचंय, इथेच तर आहे. तू जेवण गरम कर आणि प्लेट्स काढून घे. तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन येतो. बरं. निशी, तू एकटी करू नकोस. मी फ्रेश होऊन येतो, मग आपण एकत्र करू. आय हेल्प यू.